जय भारत. मुघलांचं भारतात येणं हा काही लोकांना आशीर्वाद वाटतो, पण मला श्राप वाटतो. ते बाहेरून आले, त्यांनी त्यांची संस्कृती आणली, त्यांनी त्यांचं रौद्र रूप आणलं. तो कसाईमध्ये जसा स्वभाव असतो तसा सर्व बाहेरून येऊन या पावनभूमीला त्यांनी रावण करून टाकलं. या औरंगजेबाने छत्रपती आणि छत्रपती घराण्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1680 नंतर 1680 ते 1707 या 27 वर्ष एवढा त्रास दिलाय, एवढा कष्ट दिलाय मराठ्यांना आणि छत्रपती घराण्याला. तर ते कोणी बोलू शकत नाही, कोणी लिहू शकत नाही. ठीक आहे, ते असो. त्याच्याबद्दल मी एक तुम्हाला रोचक गोष्ट सांगणार आहे. त्यांनी भरपूर बळजबरीने मंदिरं पाडलेली. त्याचे सरदार जेव्हा लढाई करायला जायचे आणि वापस जेव्हा मोहिमेहून त्याच्या समोर यायचे, तो जेव्हा जाब विचारायचा तेव्हा त्याचा अजून एक जाब असायचा. हिंदूंची मुंडके कापून त्यांचे मिनार तू रचले का, असा प्रश्न तो त्याला विचारायचा. सक्तीने धर्मांतर करायचं तो हिंदूंचं. तो मला एक प्रसंग सांगतो. निकोलो मुनुचींनी आपल्या स्टोरी द मोगर या पुस्तकात लिहिलेलं आहे. हिंदू सावकार असायचे, बनिया. त्यांच्याकडून मुस्लिम लोक कर्ज घ्यायचे आणि ते वेळेत वापस न दिल्यामुळे तो बनिया त्यांच्याकडे पैसे मागायचा. आणि त्यांना वाटलं की माझे पैसे माफ करायचे, मला पैसे द्यायचे नाही, माझी अवकात नाही पैसे द्यायची. तर तो बादशाकडे जायचा, एखादा मौलवीकडे जायचा आणि त्याला सांगायचा, खोटी तक्रार द्यायचा की याने मला धर्मावरून शिवी दिली, मला धर्मावरून बोलला. मग तो खटला डुप्लिकेट साक्षीदार 2-3 साक्षीदार घेऊन याच्यात जायचे ते दरबारात, मुघलांकडे, न्यायाधीशाकडे. आणि न्यायाधीश सुद्धा खोटा खटला लढवून तो हिंदू बनियाला दोषी धरवून त्याचं कर्ज पण माफ व्हायचं मुसलमानाचं, आणि तो हिंदू बनियाला मुसलमान पण करायचे. जर हे मान्य नसेल तर त्याला मारून टाकायचे. असं होत होतं. औरंगजेबाने आपल्या राजधानीमध्ये दारूबंदीचा निर्णय काढला. त्याला मौलवींनी सांगितलं की आपले मुस्लिम धर्मात दारू पिणं हा गुन्हा आहे, म्हणून त्याने राजधानी दिल्लीत दारूबंदीचा निर्णय काढला. दारूबंदीचा निर्णय काढल्याने जी शहरातली लोक होती, ख्रिस्ती धर्माची लोक, त्यांना त्यांनी परवानगी दिली दारू पिण्याची, कारण की ते बाहेरची होती. दारू प्या, पण शहरापासून 3 ते 4 किलोमीटर बाहेर त्याचा तोफखाना असायचा मुघलांचा. त्या तोफखान्यावर दारू बनवून तिथं तुम्ही प्या. पण व्हायचं काय, दिल्लीतली लोक सुद्धा तिकडे जायची प्यायला, गुपचूप प्यायला. म्हणून औरंगजेबाने एक कोतवाल ठेवला, दिल्लीतील कोतवाल लक्ष ठेवायला. जो दारू प्यायला जाईल किंवा जो दिल्लीत दारू विकेल त्याला घेऊन तू माझ्याकडे ये. कोतवाल तसं करू लागला. तो प्रत्येक घराच्या झडत्या घ्यायचा. बघायला गेलं तर हा कोतवाल सुद्धा दारू पित होता गुपचूप, औरंगजेबाला न कळता. हा कोतवाल लोकांना घेऊन जायचा राजदरबारात, आणि दरबारामध्ये दारू विकणाऱ्या किंवा पिणाऱ्याला काय शिक्षा होती माहितीये? 1 हात आणि 1 पाय तोडून उकिरड्यावर फेकून द्यायची. ही शिक्षा दारू पिणाऱ्याला होती. मग त्याच काळात एक विनोदी घटना घडली. राजदरबारामध्ये सर्व ज्या औरंगजेबाच्या पत्नी होत्या, म्हणजे बायका होत्या, त्याच्या सर्व जमल्या, हसत खेळत त्याच्याकडे आल्या. त्याच्याकडे आल्यानंतर त्याची सर्वात आवडती बेगम होती उदयपुरी बेगम. ही उदयपुरी बेगम त्याच्या सख्या मोठ्या भावाची बायको होती. त्याच्या मोठ्या भावाला मारून या औरंगजेबाने त्या उदयपुरी बेगमला बळजबरीने आपली बायको केली होती. मग या सर्व बायका त्याच्याकडे आल्या, हसत खेळत होत्या. काहीतरी माहोल बनलेला होता. त्याने बघितलं माझी सर्वात आवडती बेगम नाहीये. त्याने तिला बोलवायला पाठवलं, उदयपुरी बेगमला, दासीला. दासी गेली, दासी वापस आली. दासी म्हणली की हुजूर, महाराणींची तब्येत बरी नाहीये. तो स्वतः तिला बोलवायला गेला. बघतो तर काय,
शामियानामध्ये दारू पिऊन त्याची ती उदयपुरी बेगम धिंगाणा घालत होती. तो त्याच्या जवळ गेला. हे मी जे सांगतोय हे माझ्या मनाने नाही सांगत आहे. हे स्टोरी द मोगोर ह्या ग्रंथ निकोलो मुनिची यांनी लिहिलेला आहे. तो इटालियन प्रवासी होता. इटलीतून भारतात आला. भारतात दिल्लीमध्ये नोकरी केली त्याने. तोफखान्याचं ज्ञान होतं त्याला आणि तो हकीमसुद्धा होता मुघलांचा. तो ह्या मुघलांच्या जनानखान्यात फिरलेला होता. त्याला ओळखत होते आणि त्याने हे सर्व बघितलेलं ऐकलेली गोष्ट आहे. मग औरंगजेब त्या दारू पिलेल्या बायकोकडे गेला आणि त्याने बघितलं की तिने दारू पिलेली. ती पडणार होती. तिला सावरायला गेला. तिला वाटलं की माझी कोणीतरी दासी म्हणून तिने त्याला आदेश दिला, जा आणि अजून एक पॅक मला घेऊन ये. तुम्हाला ऐकायला ते मस्करी वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या मनाने सांगते, पण मी माझ्या मनाने सांगत नाहीये. माझा अभ्यास सध्या स्टोरी द मोगोर या ग्रंथावर चालू आहे. 2000 पानांचा तो ग्रंथ आहे. त्याच्यात मी ही घटना वाचली आणि माझ्यात विचार आला की ह्या मुघलांनी जेवढी मराठ्यांची आणि छत्रपतींचे हाल केले, बदनामी केली आहे, स्वतःला सूर्य समजून समोरच्याला कोळसा समजलाय, तर त्यांचं त्या सूर्याच्या खाली जे अंधार होतं ते मला जगाला दाखवायचंय. म्हणून ही घटना मला जगाला सांगायची आहे की औरंगजेब पूर्ण जगभर दारूबंदी करत होता आणि त्याचीच बायको घरात दारू पित होती. ही घटना पूर्ण दिल्लीवर पसरली, पूर्ण राज्यावर पसरली आणि त्याच्या नावाने लोक थू थू करू लागले.